आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये चंद्र आणि सौरवर्षामधील फरक संतुलित करण्यासाठी दर 2.5 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक महिना असं म्हणतात. जेव्हा सूर्य संपूर्ण चंद्र महिन्यासाठी आपली राशी बदलत नाही तेव्हा हे घडते. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात आणि ते भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपल्या हिंदू कॅलेंडरची गणना ही चंद्र आणि सूर्याच्या हालचालीवरती आधारित केली जाते. साधारणपणे एका वर्षात 12 महिने असतात, परंतु काही वर्षात महिन्यांची संख्या 13 पर्यंत वाढते, कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्षाचा कालावधी सारखा नसतो. चंद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षा काही दिवस कमी असते, ज्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये फरक दिसून येतो. जेव्हा हा फरक पूर्ण महिन्याइतका होतो तेव्हा कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. या महिन्याला अधिक मास असं म्हणतात. याचा उद्देश वेळ, ऋतू आणि सण यांच्यात संतुलन राखणे आहे. अधिक मासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, दान, धर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तसेच अधिक महिन्यात काही रीतिरिवाज आणि विधी केले जातात. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने वर्ष 2026मध्ये अधिक मास लागत आहे. तर जाणून घेऊया या महिन्याचे महत्त्व काय, या महिन्याचे नियम काय असतील, या महिन्यामध्ये आपण काय करावे आणि काय करू नये, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणांमुळे सूर्यवर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसांचे असते, यामधील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसांचा म्हणजे संपूर्ण एक महिन्याचा असतो. त्यामुळे 3 वर्षांनी अधिक मास येतो. अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. तर हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत. या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व आहे. जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णू कृपा करतात. तसेच या महिन्यात दान करण्याला देखील तेवढेच पुण्याचे काम मानले जाते. अधिक मास हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळात करतात. यावर्षी अधिक मासाची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा, तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. त्यामुळे या वर्षात काही सण पुढे जाणार आहेत. वटपौर्णिमा देखील यावेळी 29 जून रोजी असेल. अधिक मास 15 जून रोजी समाप्त होईल. तर अधिक मास या महिन्यात काही नियमांचे पालन करणे लाभदायक मानले जाते. या महिन्यात पूजापाठ व भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानले जाते. त्याचबरोबर सात्विक आहारावरती भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात. यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते असे मानले जाते. अधिक मासात मांसाहार करणे टाळावे. जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे. केवळ शरीर नाही तर मनाची देखील शुद्धी करावी. आपल्या वागण्या बोलण्यात संयम आणि मधुरता असावी. मनात द्वेष, राग ठेवू नये. या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुखसमृद्धी लाभते. यासाठी व्रत स्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर करावी असे शास्त्र सांगते. त्यातली उत्तम आणि फलदायी असणारी उपासना आपण पाहून घेऊयात. तर भगवद्गीतेचा 15वा अध्याय. तर भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे नाव आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यायाचे सार या अध्यायात संसाररूपी वृक्षाचे वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आवश्यक आहे. हा अध्याय गीतेचा अर्क मानला जातो. याचे नित्य पठण केल्याने, त्याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. तर अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन केल्याने पितृदोष निवारण होते.
आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. अधिक मासात तुळशीच्या माळेवरती रोज 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तर याचा अर्थ आहे की मी त्या भगवानाला म्हणजे वासुदेवाला नमस्कार करतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो. हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती. तर या उपासनेचे फायदे सांगायचे म्हटले तर या मंत्राच्या उच्चाराने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, एकाग्रता वाढते. हा मंत्र एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो, ज्यामुळे घरातील कलह आणि बाहेरील बाधा दूर होतात. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यास सामर्थ्य आहे. ही उपासना करण्याची योग्य पद्धत म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, घरातील देवपूजा करायची आहे, देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसायचं आहे. प्रथम आपल्याला 15व्या अध्यायाचे मनोभावे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर माळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक माळ म्हणजे 108 वेळा जप करायचा आहे. दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रीमद भगवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरी गंगाजलाने स्नान करणे देखील लाभदायक मानले जाते. या काळात सद्गुणी जीवन आणि आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक शुद्धीकरण होते. अधिक मासात कोणत्या गोष्टी करू नयेत हे पाहून घेऊयात. अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडनविधी, जानवे घालणे किंवा गृहप्रवेश यासारख्या कोणतेही शुभ कार्य करू नये. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. मालमत्ता, वाहने किंवा घरासंबंधी नवीन खरेदी देखील टाळावी. मांस, मद्य, लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे. या काळात उपवास सुरू किंवा समाप्त करू नये. तसेच खोटे बोलणे, वाद घालणे आणि इतरांचा अपमान करणे हे टाळायचं आहे, कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो, त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवरती विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्रनाम पठण किंवा विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्याने पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात काय तर दर 3 वर्षांनी येणारी ही संधी साधून नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम वेळ आहे. 17 मेपासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पांच्या उपासनेसोबत विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा. या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? तर 33 दिवे आणि 33 कोटी देवतांचे रहस्य. पौराणिक श्रद्धानुसार आपली संस्कृती 33 कोटी देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक महिन्यात दीपदान करणे, दिव्यांचे अर्पण करणे हे अंधकारावरती प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो, तेव्हा हे अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तींचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्याचे हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. तर या दिवसांमध्ये तुम्ही विष्णुप्रिय मंजुळ वात बनवू शकता. त्याचबरोबर कमळ वातही बनवू शकता. तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. अधिक महिन्यात दीपदान इतके विशेष मानले जाते की केवळ तुमच्या घरातील देव्हाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक महिन्यादरम्यान आपण बऱ्याच ठिकाणी दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोखरच उजळून निघते. तर अधिक महिन्यात आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे ही एक महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. जर तुम्ही तुळशीची उपासना अधिक महिन्यात गेली तर विष्णू प्रसन्न होतात. या महिन्यात आंघोळ करताना तुळशीची पाने पाण्यात घाला. त्याचे महत्त्वही खूप जास्त आहे. असे केले जाते की ते पाणी तीर्थ समान होते, म्हणजे शुद्ध व पवित्र होते. अधिक महिन्यात तुळशीची पूजा करताना तुळशी मंत्र आणि विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चा मंत्र आपल्याला जप करायचा आहे. घरात शांतता राखण्यासाठी पुरुषोत्तम महिन्यात तुळशीची पूजा करावी. याने घरात शांती राहते, तसेच लक्ष्मी यांची कृपा संपूर्ण घरावरती राहते. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. तर या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीच्या पानांचा नैवेद्य दाखवावा, त्यामुळे विष्णू आनंदी होतात.
घरी जास्त प्रमाणात तुळशीची लागवड केल्यास ते खूप शुभ मानले जाते. आपण आपल्या शेजाऱ्याला तुळशीची वनस्पती देखील देऊ शकता. हे लक्षात ठेवायचं आहे की स्नान केल्याशिवाय तुळशीपत्र तोडू नका. कधीही सायंकाळी तुळशीपत्र तोडू नये. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, रविवार व संक्रांतीच्या दिवशी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीपत्र तोडू नका. जेव्हा घरात सुतक असेल तेव्हा तुळशीपत्र तोडायचं नाही. अशा अवस्थेत तुळशीपत्र ग्रहण देखील करू नये, कारण तुळशी श्रीहरीचे स्वरूप आहे. तुळशीपत्र दाताने चावून खाऊ नये. स्नानानंतर तुळशीचा नेहमीच जल अर्पण केले पाहिजे. अधिक महिन्याविषयीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.